शांती. आज आहे 8/3/2024 मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांकडून सकाश घेण्यासाठी सुगंधी फूल बना. पहाटे उठून आठवणीमध्ये बसून प्रेमाने बाबांसोबत गोड गोड गोष्टी करा. प्रश्न आहे, सर्व मुले बाबांची नंबरवार आठवण करतात, परंतु बाबा कोणत्या मुलांची आठवण करतात? उत्तर आहे, जी मुले अतिशय गोड आहेत, ज्यांना सेवेशिवाय दुसरे काहीच सुचत नाही, जी अतिशय प्रेमाने बाबांची आठवण करतात, आनंदामध्ये प्रेमाश्रू ढाळतात, अशा मुलांची बाबासुद्धा आठवण करतात. बाबांची नजर फुलांकडे जाते. म्हणतील, अमकी आत्मा फार चांगली आहे. ही आत्मा जिथे सेवा दिसेल तिकडे पळत राहते, अनेकांचे कल्याण करते. तर बाबा तिची आठवण काढतात. ओम शांती. बाबा बसून मुलांना समजावतात. शरीरसुद्धा आठवते तर आत्मासुद्धा आठवते. शरीराशिवाय आत्म्याची आठवण केली जाऊ शकत नाही. समजून येते ही आत्मा चांगली आहे, ही बाह्यमुखी आहे, ही या दुनियेमध्ये भ्रमण इत्यादी करू इच्छिते, ही त्या दुनियेला अर्थात परमधामला विसरून गेली आहे. पहिले तिचे नाव रूप समोर येते. अमक्याच्या आत्म्याची आठवण केली जात आहे. अमक्याची आत्मा चांगली सेवा करते. हिचा बुद्धियोग बाबांसोबत आहे. यांच्यामध्ये हा गुण आहे. आधी शरीराची आठवण केल्यावर नंतर मग आत्मा स्मृतीमध्ये येते. आधी शरीराची आठवण येईल, कारण शरीर मोठी चीज आहे ना. मग आत्मा जी सूक्ष्म अतिशय छोटी आहे तिची आठवण येईल. या स्थूल शरीराची काही महिमा केली जात नाही. महिमा आत्म्याचीच केली जाते. यांची आत्मा चांगली सेवा करते. अमक्याची आत्मा यांच्यापेक्षा चांगली आहे. पहिले तर शरीर स्मृतीमध्ये येते. बाबांना तर अनेक आत्म्यांची आठवण करावी लागते. शरीराचे नाव आठवत नाही, फक्त रूप समोर येते. अमक्याची आत्मा म्हटल्यावर जरूर त्या आत्म्याचे शरीरच आठवते. जसे तुम्ही सांगता, या दादांच्या शरीरामध्ये शिवबाबा येतात. आपण जाणतो की यांच्या अर्थात ब्रह्माबाबांच्या तनामध्ये बाबा आहेत. शरीराची नक्की आठवण येईल. काही जण विचारतात, आम्ही आठवण कशी करायची? शिवबाबांची ब्रह्मातनामध्ये आठवण करायची की परमधाममध्ये? बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो. बाबा म्हणतात, आठवण तर आत्म्याचीच करायची आहे, परंतु शरीरसुद्धा जरूर आठवते. आधी शरीर नंतर आत्मा. बाबा यांच्या अर्थात ब्रह्माबाबांच्या शरीरामध्ये बसले आहेत, तर नक्की शरीराची आठवण येईल. अमक्या शरीरवाल्या आत्म्यामध्ये हे गुण आहेत. बाबा देखील निरीक्षण करत असतात की कोण माझी आठवण करतात, कोणामध्ये खूप गुण आहेत, कोण कोणत्या फुलामध्ये सुगंध आहे. फुलांवर सर्वांचे प्रेम असते. बाबा पुष्पगुच्छ बनवतात. त्यात राजा, राणी, प्रजा, वेगवेगळी फुले, पाने इत्यादी सर्व बनवतात. बाबांची दृष्टी फुलांकडे जाईल. म्हणतील, अमक्याची आत्मा खूप चांगली आहे, खूप सेवा करते. आत्म अभिमानामध्ये राहून बाबांची आठवण करत राहतात. जिथे सेवा दिसेल तिथे धावतात. तरी देखील पहाटे उठून आठवणीमध्ये बसत असतील तर कोणाची आठवण करत असतील? शिवबाबांची परमधाममध्ये आठवण करत असतील की मधुबनमध्ये आठवण करत असतील? बाबांची तर आठवण येत असेल ना. यांच्यामध्ये अर्थात ब्रह्माबाबांमध्ये शिवबाबा आहेत, कारण बाबा तर आता खाली आले आहेत. मुरली चालविण्यासाठी खाली आले आहेत. यांचे आपल्या घरी काही काम तर नसणार. तिथे जाऊन काय करणार? या तनामध्येच प्रवेश करतात. तर आधी नक्की शरीराची आठवण येईल, नंतर आत्म्याची. अमक्या शरीरामध्ये जी आत्मा आहे ती विशेष, अद्वितीय आहे. यांना सेवेशिवाय काही सुचतच नाही. खूप गोड आहे. बाबा बसून राहतात.
सर्वांना बघत राहतात. अमकी मुलगी फार चांगली आहे, खूप आठवण करते. बंधनातल्या मुलींना विकारासाठी किती मार खावा लागतो. त्या बाबांची किती प्रेमाने आठवण करत असतील. जेव्हा खूप आठवण करतात तेव्हा आनंदाने प्रेमाचे अश्रूसुद्धा येतात. कधीकधी ते अश्रू खाली ओघळतात देखील. बाबांना अजून उद्योग तरी काय आहे. सर्वांची आठवण करतात. खूप मुलींची आठवण येते. अमकीच्या आत्म्यामध्ये काही दमच नाही. बाबांची आठवण करत नाही, कोणाला सुख देत नाही, ही आपलेच कल्याण करत नाही. बाबा तर हीच तपासणी करत राहतील. आठवण करणे अर्थात सकाश देणे. आत्म्याचा संबंध परमात्म्याशी असतो ना. एक दिवस येईल जेव्हा मुले योगामध्ये खूप मग्न होतील. हे अर्थात ब्रह्माबाबा देखील कोणाची आठवण काढतील तर लगेच साक्षात्कार होईल. आत्मा तर आहे छोटासा बिंदू. साक्षात्कार झाला तरी सुद्धा कोणी समजू शकणार नाही. तरीही शरीराचीच आठवण येते. आत्मा आहे छोटी, परंतु आठवण केल्यावर त्यांची आत्मा पावन बनत जाते. बागेमध्ये विविध प्रकारची फुले असतात. बाबासुद्धा बघत असतात. हे खूप चांगले सुगंधी फूल आहे. हे तितकेसे नाही तर पद देखील कमी दर्जाचे मिळेल. बाबांचे जे मदतगार बनतात तेच उच्च पद प्राप्त करतात. परंतु तेच जे बाबांची आठवण करत राहतात, ब्राह्मणापासून ट्रान्सफर होऊन देवता बनतात. हे वर्णन देखील संगमावरच करू शकतो की हे दैवी फूल आहे की आसुरी फूल आहे. फुले तर सर्वच आहेत, परंतु विविधता खूप आहे. बाबा देखील आठवण करत राहतात. शिक्षक आपल्या विद्यार्थ्याची आठवण करतील ना. हे कमी अभ्यास करतात, मनातून तर समजतील ना. हे पितासुद्धा आहेत, टीचर देखील आहेत. पिता तर आहेतच. शिक्षकीपणा जास्त चालतो. शिक्षकाला तर रोज विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे. या शिक्षणाच्या बळावर ते पद प्राप्त करतात. पहाटे तुम्ही सर्व भाऊ बाबांच्या आठवणीमध्ये बसता. तो विषय आहे आठवणीचा. नंतर मग मुरली चालते, तो आहे अभ्यासाचा विषय. मुख्य आहेच योग आणि अभ्यास. याला ज्ञान आणि विज्ञान सुद्धा म्हटले जाते. हे ज्ञान विज्ञान भवन आहे, जिथे बाबा येऊन शिकवतात. ज्ञानामुळे पूर्ण सृष्टीचे नॉलेज मिळते. विज्ञान अर्थात तुम्ही आठवणीमध्ये राहता, ज्यामुळे तुम्ही पावन बनता. तुम्हाला अर्थ माहीत आहे. बाबा मुलांना बघत राहतात. देही अभिमानी बनल्यानेच भूते निघतील असे नाही की सर्वांची भूते लगेच निघून जातील. हिशोब जेव्हा चुकता होईल तेव्हा वर्तनानुसारच पद मिळेल. वर्ग बदली होतो. या दुनियेचे परिवर्तन अधोगतीच्या दिशेने होत आहे आणि तुमचे ऊर्ध्व अर्थात वरच्या दिशेने होत आहे. किती फरक आहे ते. अर्थात दुनियावाले कलियुगी शिडी खालीच उतरत जातात आणि तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगी शिडीवरच्या दिशेने चढत जाता. दुनिया तर हीच आहे, फक्त बुद्धीचे काम आहे. तुम्ही म्हणता आम्ही संगमयुगी आहोत. पुरुषोत्तम बनविण्यासाठी बाबांना यावे लागते. तुमच्यासाठी आता पुरुषोत्तम संगमयुग आहे. बाकी सर्व घोर अंधारामध्ये आहे. भक्तीला ते चांगले समजतात, कारण ज्ञानाबद्दल त्यांना माहीतच नाहीये. तुम्हाला आता ज्ञान मिळाले आहे, त्यामुळे तुम्हाला समजते. चिमूटभर ज्ञानाने अर्ध्या कल्पासाठी आपण चढून जातो, अर्थात श्रेष्ठ बनतो. मग तिथे अर्थात सतयुगामध्ये ज्ञानाची गोष्टच नसणार. या सर्व गोष्टी महारथी मुलेच ऐकून धारण करतील आणि इतरांना ऐकवत राहतील. बाकीचे तर इथून बाहेर पडले आणि खलास. कर्म अकर्म विकर्माचे रहस्य देखील भगवंतच समजावून सांगतात. हे आहे कल्पाचे संगमयुग, जेव्हा जुनी दुनिया नष्ट होऊन नवीन दुनिया स्थापन होणार आहे. विनाश समोर उभा आहे. तुम्ही संगमयुगावर उभे आहात. बाकी मनुष्यांसाठी
कलियुग चालू आहे, किती घोर अंधार आहे. पतितच होत राहतात. कोणी तर पाडण्यासाठी अर्थात पतित बनविण्यासाठी निमित्त देखील बनतो. तो आहे रावण. खरे तर या सभेमध्ये कोणी पतित बसू शकत नाही. पतित वातावरण खराब करतात. जर कोणी लपून येऊन बसला तर त्याला मारसुद्धा बसतो. एकदम खाली पडतील. ईश्वरीय सभेमध्ये कोणी दैत्य येऊन बसला तर लगेच माहीत होईल, पत्थरबुद्धी तर आहेच. मग आणखी अजूनच पत्थरबुद्धी बनेल. 100 पट दंड होईल. स्वतःचे नुकसान करून घेतील. असे म्हणतात, आम्ही बघतोच की यांना माहीत होते का आम्हाला काय करायचे आहे. जो करेगा सो पाएगा. आम्हाला माहीत करून घेण्याची गरज नाही. बाबांसोबत सदैव सच्चे होऊन राहायचे आहे. म्हणतात, सच तो बीठो नच. सच्चे होऊन राहाल तर आपल्या राज्यामध्ये देखील डान्स कराल. बाबा आहेतच ट्रुथ अर्थात सत्य. तर मुलांनी सुद्धा सच्चे बनले पाहिजे. बाबा विचारतात, शिवबाबा कोठे आहेत? तर म्हणतात, यांच्यात अर्थात ब्रह्माबाबांमध्ये आहेत. परमधाम सोडून दूर देशामध्ये राहणारे परक्या देशामध्ये आले आहेत. त्यांना तर आता खूप सेवा करायची आहे. बाबा म्हणतात, मला रात्रंदिवस इथे सेवा करावी लागते. संदेशींना भक्तांना साक्षात्कार घडवावा लागतो. आहेत तर इथेच. तिथे तर कोणती सेवा नाहीये. सेवेशिवाय बाबांना चैन पडत नाही. साऱ्या दुनियेची सेवा करायची आहे. सर्वजण बोलावतात, बाबा या. बाबा म्हणतात, मी या रथामध्ये येतो. त्यांनी मग घोडागाडी बनवली आहे. आता घोडागाडीमध्ये श्रीकृष्ण कसा बसणार? असे देखील नाही की घोडागाडीमध्ये बसण्याची काही हौस आहे. देही अभिमानी आणि देह अभिमानी बनण्याच्या गोष्टी संगमयुगावरच असतात आणि बाबांशिवाय या गोष्टी कोणीही समजावून सांगू सुद्धा शकणार नाही. तुम्ही देखील हे आत्ता जाणता. आधी जाणत नव्हता. कोणी गुरुने शिकवले काय? गुरु तर खूप केले, कोणीही शिकवले नाही. बरीच लोक गुरु करतात. समजतात कोणाकडे तरी शांतीचा मार्ग मिळेल. म्हणतात, शांतीचा सागर तर एक बाबाच आहेत. ते सोबत घेऊन जातात. सुखधाम शांतीधाम विषयी कोणाला माहीत देखील नाहीये. कलियुगामध्ये आहे शूद्र वर्ण. पुरुषोत्तम संगम युगामध्ये आहे ब्राह्मण वर्ण. या वर्णाबद्दलही तुमच्याशिवाय कोणालाही माहीत नाहीये. इथे ऐकतात तर खरे, परंतु बाहेर गेल्यावर सर्व काही विसरून जातात. धारणा होत नाही. बाबा म्हणतात, कुठेही जाता तर बॅज लावलेला असावा. यामध्ये लाज वाटण्याचे कारण नाही. हा तर बाबांनी खूप कल्याणासाठी बनवला आहे. कोणालाही समजावून सांगा. कोणी सेन्सिबल अर्थात समजूतदार असेल तर म्हणेल, याच्यावर तुमचा खर्च झाला असेल. सांगा, खर्च तर होतोच. गरिबांसाठी मोफत आहे. त्यांनी धारणा केल्या तर उच्चपद मिळवू शकतात. गरिबांकडे पैसेच नाहीत तर काय करणार? कोणाकडे पैसे आहेत परंतु दुःखी आहेत. यांनी अर्थात ब्रह्माबाबांनी प्रॅक्टिकल करून दाखवले. सर्व काही मातांच्या हवाली करून टाकले. हे सर्व काही तुम्ही सांभाळा. कारण आता मला तर हे ज्ञान मिळाले आहे की शेवटी कशाचीही आठवण येता कामा नये. अंतकाल जो स्त्री सिमरे. मोठ्या इमारती वगैरे असतील तर नक्कीच आठवतील, परंतु थोडे जरी ज्ञान ऐकले तरी प्रजेमध्ये जरूर येतील. बाबा तर आहेतच गरीब निवाज अर्थात गरिबांचे कैवारी. काही जणांकडे पैसे असतात तरीही दुःखी असतात. हे समजत नाहीत की पहिला वारसदार तर शिवबाबा आहेत. भक्ती मार्गामध्ये देखील भगवान वारसदार आहेत असे समजतात. ईश्वर अर्थ देतात. तो ईश्वर काय गरीब आहे की काय जे त्याला देतात? समजतात ईश्वराच्या नावाने गरिबांना दिले तर ईश्वर त्याच्या बदल्यात देतील.
दुसऱ्या जन्मामध्ये मिळतेच. म्हणतात, दे दान तो छुटे ग्रहण. बाबांना सर्व देऊन टाकले. शरीर, मित्र, संबंधी इत्यादी सर्व काही बाबांना समर्पण करून टाकले. हे सर्व काही तुमचे आहे. यावेळी साऱ्या दुनियेला ग्रहण लागलेले आहे. ते कसे एका सेकंदात सुटते, काळ्याचे गोरे कसे बनतात, ते तर आता तुम्हीच जाणता आणि मग इतरांना समजावून सांगता. जे म्हणतात, आम्हाला स्वतःला समजते आहे, परंतु आम्ही कोणाला समजावून सांगू शकत नाही, ते देखील काही कामाचे नाहीत. बाबा म्हणतात, दे दान तो छुटे ग्रहण. आम्ही तुम्हाला अविनाशी ज्ञानरत्ने देतो, ती सर्वांना देत जा. तेव्हा भारतावर किंवा साऱ्या दुनियेवर जे राहूचे ग्रहण लागलेले आहे ते सुटेल आणि बृहस्पतीची दशा होईल. सर्वात उत्तम असते बृहस्पतीची दशा. आता तुम्ही जाणता, विशेष भारताला आणि आम दुनियेला राहूचे ग्रहण लागलेले आहे. ते कसे सुटेल? हे तर बाबा आहेत ना. बाबा तुमच्याकडून जुने घेऊन नवीन देतात. याला म्हटले जाते बृहस्पतीची दशा. मुक्तिधामला जाणाऱ्यांसाठी बृहस्पतीची दशा म्हणणार नाही. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, सदैव आनंदामध्ये डान्स करण्यासाठी सच्चा बाबांसोबत सदैव सच्चे होऊन राहायचे आहे. काहीही लपवायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, बाबाजी अविनाशी रत्ने देतात, ती सर्वांना वाटायची आहेत. त्याचबरोबर शिवबाबांना आपला वारसदार बनवून सर्व काही सफल करायचे आहे. यामध्ये दुःखी व्हायचे नाही. आजचे वरदान आहे, बिंदू आणि बूंद अर्थात थेंब यांच्या महत्त्वाला जाणून आपली श्रेष्ठ स्थिती बनविणारे सिद्धी स्वरूप भव. बिंदू आणि बूंद अर्थात थेंब यांच्या महत्त्वाला जाणून आपली श्रेष्ठ स्थिती बनविणारे सिद्धी स्वरूप भव. स्पष्टीकरण आहे, शिव परमात्म्याच्या पूजेमध्ये एका बिंदूचे महत्त्व आहे, दुसरे थेंबाचे महत्त्व आहे. दोघांचेही स्वतःचे महत्त्व आहे. आत्मा, परमात्मा आणि प्रकृती यांचा हा खेळ अर्थात ड्रामा. तिन्हीच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अनुभव बिंदू रूपामध्येच होतो आणि थेंब आहे शुद्ध संकल्पांची स्मृती, ज्यामुळे भेटीच्या सिद्धीचा अनुभव होतो. रूह रिहांमध्ये प्राप्तींचे शीतल थेंब बाबांवर टाकता, यामुळेच श्रेष्ठ स्थिती बनते. याचेच यादगार अर्थात स्मृती रूप भक्तीमध्ये देखील दिसून येते. स्लोगन आहे, जास्त बोलल्यामुळे मेंदूची शक्ती कमी होते, म्हणून शॉर्ट आणि स्वीट बोला. जास्त बोलल्यामुळे मेंदूची शक्ती कमी होते, म्हणून शॉर्ट आणि स्वीट बोला. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.